नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस तर प्रॉफिट आणि लॉसचा आपण बेसिक बघणार आहोत. मित्रांनो प्रॉफिट आणि लॉस एक व्यावहारिक संकल्पना आहे. तिला गणिताचं रूप दिलेलं आहे फक्त, बाकी काय नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सपोज एक बी आहे, त्याला मी ए म्हणतो, आणि एक बी आहे, त्याला मी बी म्हणतो. ठीक आहे. आता जो बी आहे, बीनं काय केलं, एक वस्तू 110 रुपयाला विकली. सिंपल साधी व्यावहारिक संकल्पना आहे. आणि अबीनं ती 90 रुपयाला विकली. तर आता मला एक गोष्ट सांगा की याच्यामध्ये प्रॉफिट कोणाला झालं. आता अबीनं जे 110ला वस्तू विकलेली आहे, तर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं. ही सेलिंग प्राईज आहे, होय ना. ही सेलिंग प्राईज आहे, म्हणजे सेल केलेली प्राईज आहे, आणि ही पण सेल केलेली प्राईज आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, अबीनं 110 रुपयाला विकली, आणि अबीने 90 रुपयाला विकली आणि बबीने 110 रुपयाला विकलेली आहे, होय ना. तर याच्यामध्ये प्रॉफिट कुणाला झालं आणि लॉस कुणाला झालं, किंवा किती प्रॉफिट झालं. जर बबीला प्रॉफिट झालं असेल तर किती झालं असेल, जर अबीला प्रॉफिट झालं असेल तर किती झालं असेल, हे कोण सांगू शकेल. तर काय विद्वान मुलं याची उत्तर पण सांगू शकतात, होय ना. याचं उत्तर पण सांगू शकतात की अबीला प्रॉफिट झालं आहे. कोण म्हणू शकतं बबीला प्रॉफिट झालेलं आहे. कोण म्हणू शकतं बबीला लॉस झाला आहे. कोण म्हणू शकतं अबीला लॉस झाला आहे. पण मित्रांनो, हे लॉस झाला आहे, प्रॉफिट झाला आहे, हे तोपर्यंत आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपल्याला हे माहीत नाही की वस्तू घेतली कितीला, होय ना. घेतली कितीला हे आपल्याला माहिती पाहिजे ना. सपोज मी म्हणलं आता इथे 100 रुपयाला वस्तू घेतली, होय ना, तर लगेच कोणीही सांगेल की या बबीला झालेलं आहे ते प्रॉफिट झालेलं आहे. कारण काय झालेलं आहे, अगोदर 100 रुपयाला वस्तू घेतली, होय ना. 100 रुपये वस्तूच्या रूपामध्ये 100 रुपये त्याच्याकडे होते. 100 रुपयाला वस्तू घेतली, आणि ज्या वेळेला सेल केली त्यावेळेला त्याच्याकडे 10 रुपये हे जास्त आले, होय ना. हे 10 रुपये जास्त आले त्याच्याकडे बबीकडे. आणि अबीचं काय झालं की अबीनं वस्तू 90 रुपयाला विकली, होय ना. 90 रुपयाला वस्तू त्यानं विकली, म्हणजे अगोदर 100 रुपये होते वस्तूच्या रूपामध्ये. पण नंतर काय झालं, 90 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 10 रुपये कमी आले, होय ना. 10 रुपये इथं जास्त आले आणि इथं कमी आले. म्हणजे जिथं पैसे कमी आले ना, 10 रुपये कमी आले, म्हणजे 10 रुपयाचा काय झाला, लॉस झाला. 10 रुपये कमी मिळाले ना, म्हणजे 10 रुपयाचा लॉस झाला. आणि या ठिकाणी 10 रुपये जास्त मिळाले, म्हणजे 10 रुपयाचं प्रॉफिट झालं, होय ना. मग हेच प्रॉफिट आणि लॉस आहे. इथं प्रॉफिट झालेलं आहे का, इथं लॉस झालेला आहे, आणि इथं प्रॉफिट झालेलं आहे. मग सिंपल यांनी काय केलं, जर प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे ना, प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट, इथं लॉस पर्सेंट काढायचं आहे, तर सिंपली यांनी काय केलं, जी CP आहे, होय ना, ही CP आहे बघा. ही CP कॉस्ट प्राईज आहे. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर आपल्याला कॉस्ट प्राईजला फेस करावं लागतं. कॉस्ट प्राईज समजल्याशिवाय आपल्याला काय समजत नाही. त्यामुळे आपण काय करतो, ही कॉस्ट प्राईज आहे ती अशी बेसला ठेवतो. म्हणजे कॉस्ट प्राईज किती आहे, 100 आहे, आणि जी सेलिंग प्राईज आहे ती किती आहे, 90 आहे. म्हणजे ओव्हरऑल लॉस किती झालेला आहे, आपण लॉस पर्सेंट बघतो ना, तर ओव्हरऑल लॉस किती झालेला आहे, 10 रुपयाचा लॉस झालेला आहे. आणि याला तुम्ही मल्टिप्लाय बाय 100 केलं तर तुमचं लॉस पर्सेंट निघालं. लॉस पर्सेंटचा फॉर्म्युलाच तयार झाला, आहे ना. आता इथं काय झालं, इथं प्रॉफिट पर्सेंट आहे, बरोबर आहे. प्रॉफिट पर्सेंट फाइंड आउट करायचं आहे, फॉर्म्युला तयार करायचा आहे. काय, CP आपली बेसला येणार आहे, होय ना. अगोदर आपल्याला CPला फेस करावं लागतं. CP कळल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे कळत नाही. CPला फेस केला आपण अगोदर, CP खाली ठेवली. त्याच्यानंतर या कंडिशनमध्ये 110 रुपयाला विकलेली आहे वस्तू, 10 रुपये जास्त आलेले आहेत, म्हणजे काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे. हे 10 आपण इथं लिहिलं, मल्टिप्लाय बाय 100 केलं, बरोबर आहे. काय झालं, आता या पहिल्या स्टेटमेंटमध्ये 100 क्रॉस झालं, 10% लॉस झाला. इथं काय झालं, वन्स अगेन 100 क्रॉस झालं, 10% प्रॉफिट झालं, होय ना. 10% हे प्रॉफिट झालं, 10% लॉस झालं. ठीक आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं प्रॉफिट आणि लॉसची जी कन्सेप्ट आहे ना,
तीही आहे. हे अशा पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस आपल्याला आपण इथं काय केलं बघा मित्रांनो, हे जे फॉर्म्युले आहेत ना, ते फॉर्म्युले आपण काय केले, तयार केले. हां ना, आपण फॉर्म्युले पाठ करत बसलो नाही, आपण फॉर्म्युले तयार केले आणि या पद्धतीनंच आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला कोणताही फॉर्म्युला तयार करायला शिकायचा आहे, पाठ करायला शिकायचा नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.